आज दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास खडकवस्ती पाटेखैरेमळा नारायणगाव या ठिकाणी दोन बिबट्यांचा वाद सुरू होता. नामदेव अण्णा खैरे यांच्या घराशेजारील कांदा लागवड केलेल्या शेतामध्ये दोन बिबट म्हणजेच नर आणि मादी जातीचे अंदाजे 6 ते 7 वर्ष वय असलेले बिबट हे नामदेव अण्णा खैरे यांच्या निदर्शनास आले. नामदेव अण्णा खैरे यांचा एक कुत्रा सोडलेला होता. ती दोन बिबट कुत्र्याकडे चाल करून येत असताना नामदेव अण्णा खैरे यांनी आणि त्यांच्या घरातील लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे हे दोन्ही बिबटे रस्त्यानं पळून गेले. ते पळत असताना दोन्ही बिबट्यांमुळे इतर नागरिकांना हल्ला होऊन जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे मळ्यातील पोटू पाटे आणि त्यांचा एक मित्र मोटारसायकलवर बसून बिबट्याचा रस्त्यानं पाठलाग करू लागले आणि लोकांना जोरजोरात ओरडून सांगू लागले की बिबट्या समोर येत आहे, आपण सावधान व्हा. त्यामुळे 2 ते 3 शेतमजूर, महिला आणि काही लोकांचे प्राण वाचलेत. वेळीच लोक दक्ष झाल्यामुळे आज या दोन बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये काही लोकांचे प्राण जाता जाता वाचलेत. काही लोक जखमी होण्यापासून वाचलेले आहेत. या दोन बिबट्यांपैकी एक बिबट्या रामकृष्ण खैरे यांच्या शेतामध्ये पळून गेला, तर दुसरा बिबट्या समीर म्हेत्रे यांच्या द्राक्ष बागेकडे पळाला. त्यानंतर बजरंग दलचे नामदेव अण्णा खैरे यांनी वन अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आणि फोनद्वारे त्यांना पिंजरा लावण्याची सूचना केली. आता या खडकवस्ती पाटेखैरे मळ्यामध्ये वन विभागानं पिंजरा लावलेला आहे आणि त्यामध्ये शेळी सुद्धा ठेवलेली आहे, जेणेकरून हे दोन बिबट त्यामध्ये कैद होतील अशी येथील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना अपेक्षा आहे. या परिसरामध्ये काम करणाऱ्या शेतमजुरांना, शेतकऱ्यांना, नागरिकांना आणि नातेवाईकांना तसेच स्थानिक ग्रामस्थांकडे येणाऱ्या पाहुण्यांना फोनद्वारे या खडकवस्ती पाटेखैरे मळ्यातील लोकांनी अलर्ट केलेले आहे आणि रात्री अपरात्री एकटे फिरू नका असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. मुख्य संपादक आयुब शेख, देश तुफान न्यूज चॅनल, नारायणगाव. आपण पाहत आहात देश तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.